भाजपनं दुपारी 3 नंतर एबी फॉर्म दिल्याचा आरोप करत विरोधकांनी निवडणूक कार्यालयात प्रचंड राडा केला, तर दुसरीकडे भाजपनं वेळेतच एबी फॉर्म दिल्याचा दावा केलाय। मंगळवारी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी आपले एबी फॉर्म नॉर्थकोट प्रशालेत आपापल्या उमेदवारांना दिले होते। मात्र भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दुपारी 2:43 नॉर्थकोट प्रशालेत येऊन सर्व उमेदवारांचे एबी फॉर्म थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिले। निवडणूक कार्यालय क्रमांक 2 इथं काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी दुपारी 3 नंतर एबी फॉर्म दाखल करण्यास हरकत घेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना रोखलं। यावेळी प्रचंड घोषणाबाजी झाली। दरम्यान निवडणूक कार्यालय क्रमांक 2च्या बाहेर काँग्रेस, राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी ठिय्या मांडला। दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर हे एबी फॉर्म सादर करण्याची वेळ संपल्यानंतर निवडणूक कार्यालय क्रमांक 2मध्ये आले आहेत। वेळ संपल्यानं निवडणूक कार्यालयाची दारं आतून बंद करण्यात आली आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी आतमध्ये आहेत। असं असताना त्यांच्यावर दबाव टाकून भाजपची मंडळी एबी फॉर्म देण्याचा प्रयत्न करत आहेत। निवडणूक यंत्रणा नियमानं काम करत आहे। असं असताना सत्तेचा दुरुपयोग करून वेळ संपल्यानंतर एबी फॉर्म देण्यास आमचा विरोध आहे। या संदर्भात वस्तुस्थितीचा खुलासा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी अमोल शिंदे यांनी केली। सांगितलंय की ते ज्या पद्धतीनं 3 वाजता ते त्या बूथवर जाऊन देत होते, अजून 3 वाजल्यानंतर ते 2 इथं जाऊ शकले नाहीत। 4 नंबर आणि 5 नंबर मधल्या दोन्ही ठिकाणी बी फॉर्म पोचलेले नाहीत। आत्ताच आम्हाला कळालं की त्यांच्या अध्यक्षांनी आमदारांनी सांगितलं की आम्ही आमच्या उमेदवारांना बी फॉर्म पहिलाच दिले। सगळ्याला माहित आहे तुमचे लोक डोळ्यात तेल घालून अशा पद्धतीनं देवाची वाट बघतात, त्या पद्धतीने तुमची वाट बघत होते। सचिन दादा, तुम्ही कुणाचं नाव घेऊन आलाय? ताई, कुणाचं नाव घेऊन आलाय? आणि तुम्ही दरदर खोटं बोलता। साहेब, तुम्ही अक्कलकोटच्या नगरीत राहता, तुम्ही तरी खोटं बोलू नका। सगळ्यांनी तुम्ही सगळ्या समोर सांगितलं आता की आम्ही फॉर्म दिले होते। मी एवढीच विनंती करतो, आतल्या आरोंनी बाहेर येऊन सांगावं आणि त्यांनी दाखवावं सगळ्या फॉर्म मध्ये जर भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म जोडला असेल तर इथून आम्ही जातो, आणि जर दादागिरी करून आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आमचा जीव गेला तरी काय हरकत नाही, आम्ही जागा सोडणार। दरम्यान भाजपची मंडळी एबी फॉर्म द्यायला दुपारी 3:10 निवडणूक कार्यालयात आली। त्यावेळी दरवाजा बाहेरून बंद नव्हता तर आतून बंद होता। कार्यालयाच्या आत आमचे उमेदवार देखील आहेत। भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्याकडे एबी फॉर्मचा बंच होता। भाजपच्या 3 आमदारांमधील मतभेदांमुळे भाजपचे उमेदवार ठरल्या वेळेस निश्चित झाले नाहीत। त्यामुळे निवडणूक कार्यालयात एबी फॉर्म द्यायला भाजपला उशीर झाला। सत्तेचा दुरुपयोग करून भाजपचे लोक वेळ संपल्यानंतर एबी फॉर्म देऊ पाहत आहेत। याबाबत आम्ही लेखी तक्रार केली आहे, असं काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितलं। आज राज्यात आणि देशात तुमची सत्ता आहे। एखादा गरीबाचा फॉर्म उशिरा घेतला असता का? तुमच्या दोन्ही तिन्ही आमदारची भांडण, तुमच्या भांडणामध्ये तुमची यादी फायनल झाली नाही। तुम्ही 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता अनाउन्सिंग करता। 3:10, 3:49, 3:58, सगळं 2:58, 2:49 आणि 3 वाजता हा दरवाजा बंद केलाय। आम्ही कुठल्याही पक्षाला इथं शिवसेनेचे आहेत, उपाटाचे आहेत, एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, मी काँग्रेसचा आहे। आम्ही दरवाजा बंद केला नाही, दरवाजा आतनं बंद झालाय आणि अशा पद्धतीनं सर्व बी फॉर्म त्यांची आत पोचलेले नाही। आम्ही सर्वांनी लेखी हरकत घेतलेली आहे। एवढंच नाही तर आमचे लोक आत आहेत, आतल्या लोकांना देखील रेकॉर्डिंग करायला सांगितलंय। बाहेर आहेत, तुमचा कॅमेरा फिरत होता, कसे लोक परत होते? तुमच्यातली भांडण, तुमचे याद्या नीट फायनल झालेत। तुम्ही 3 वाजता आत येता, 3:01, 3:05, इथं 3:10 पोहोचता। 3 वाजता हे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत। लोकशाही जीवन ठेवायची का नाही? तुम्ही एकीकडे सर्वसामान्याला असा कायदा लावू शकला असता का? आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी
याबाबत खुलासा करताना सांगितलं की महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 1 ते 7 मध्ये भाजपच्या उमेदवारांचे AB फॉर्म विहित वेळेत पोहोचवण्यात आले आहेत, असा दावा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ते पुढं म्हणाले की केवळ AB फॉर्म दिल्याची पोहोच घेण्यासाठी आम्ही इथं थांबलो आहोत. विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. भाजपनं AB फॉर्म वेळेतच दिले आहेत. ते तपासून पाहण्यासाठी CCTVचं फुटेज पाहावं. सर्व पक्षांचे AB फॉर्म दिल्यानंतर निवडणूक कार्यालयाकडून अद्याप कुठल्याही पक्षाला पोहोच देण्यात आली नाही. आम्ही देखील केवळ पोहोच घेण्यासाठी इथं थांबलो आहोत, असं आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले. आम्ही जी लाईन होती ती लाईन होती आणि 3 लाख दरवाजा बंद केला. खरं तर अधिकाऱ्यांनी 3-4 जे लाईनीत उभं राहिले त्या सगळ्यांना आत घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याही पुढचा प्रश्न असायचा उत्तर असं आम्ही पोच घेण्यासाठी लाईनीत आमचे बी फॉर्म ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहेत. आम्हाला पोच पाहिजे आणि पोच घेण्यासाठी आमचा काही राजकीय पक्षाचे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांनी आले. त्यांना मी समजावून सांगायचं प्रयत्न करतो आमच्या हातात देखील आम्हाला आमची पोच घ्यायची आणि आम्ही अजून अद्यापर्यंत सगळीकडे दिलेलं आहे. पोच घ्यायची की बाकी पोच कळत आमच्या हातात देखील बी आणि आत्ता आम्ही बसलो कशासाठी आम्ही जर असंच निवडून आम्ही एक तरी परत सांगतो आम्ही 3 वाजण्याच्या आत जी लाईन होती त्या लाईनीत उभी होती. आम्हाला वाटलं की लाईन कंटिन्यू होईल आणि करायला पाहिजे होतं, तर ठीक आहे नाही झालं तरी तो आरो नंतर घेते. आत्ता आमचा विषय की AB फॉर्मचा विषयच नाही. विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे AB फॉर्म आपण जर नाही जाऊ शकलो फॉर्म जाऊ होतील आपण बिनूर होईल आपल्याकडे जागा बिनूर होईल अशी बिलकुल काही होणार नाही. आमचे आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्या आरोग्याकडे आम्ही AB फॉर्म घेऊन आलो. पोच कोणाकडनंच गेलो नाही. पहिल्यांदा पोच यांच्याकडनं घ्यायला आलो. पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या संपूर्ण प्रकरणावर बोलताना भाजपचे AB फॉर्म विहित वेळेच्या आत सादर झाले नाहीत अशी विरोधी पक्षांची तक्रार आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय कार्यालयाजवळ मोठा गोंधळ झाल्यानं मी देखील इथं आलो, पण गोंधळामुळं मलाही आत जाता आलं नाही. या संदर्भात मी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला आहे. अजूनही कार्यालयात निवडणूक कामाची प्रक्रिया सुरू आहे. ती संपल्यानंतर खुलासा येणार आहे, असं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा थोडंसं काहीतरी गोंधळ झाला ठिकाणी म्हणजे बऱ्याच काही कार्यकर्त्यांनी लेवल केला तर आम्ही साईडला विजिट गेलो त्या ठिकाणी मला पण जाता आलं नाही. त्यामुळे मला सुद्धा पाहता आलं नाही त्यामध्ये काय त्याच्यामुळे लेखी स्वरूपात तक्रारी आम्हाला दिली म्हणतात ते. तर आम्ही आता त्यांची स्क्रुटिनी होईल त्यानंतर ते स्क्रुटिनी होऊन जे पूर्ण आज काय घटना घडल्या त्याचा लेखी अहवाल आम्ही मागू त्यांना की काय जे आहे ते. कारण मला आमच्याकडे मला पण माहिती नाही. सर तुम्ही महापालिका निवडणुकीसाठी सुप्रीम आहात तर आज फक्त AB फॉर्म दाखल झाले का नाही एवढंच? मी सुप्रीम कोण नसतोय. निवडणूक निर्णय अधिकारी हा अंतिम अधिकारी आहे याच्यामध्ये. जो महानगरपालिका आयुक्त आहे हा फक्त कंडक्ट करण्यासाठी आहे. परंतु कुठलाही अर्ज आहे वेळेत आला नाही किंवा त्याच्यात कुठली त्रुटी आहे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे तो निवडणूक निर्णय अधिकारी असतो. आणि त्याच्यासाठी मला त्यांच्याशी संपर्क पण होऊ शकला नाही कारण मला सुद्धा तुम्ही बघितलं की मला पण आज जाता आलं नाही कारण तिथं बरेचसे म्हणजे गोंधळ वगैरे होता. त्यामुळे परिस्थिती वाढून आम्ही कायदा काय सांगतो किती वाजेपर्यंत तो AB फॉर्म आला पाहिजे? कसं असतं की आपल्या कायद्यात असं म्हणलं आहे की जेवढे समजा 3 वाजता जेव्हा होत असतं जेवढे उमेदवार तिथं आलेले आहेत तर ते उमेदवार आत घ्यायचं असतं त्याचे डॉक्युमेंट्स सकट मग त्यांना ते प्रोसेसिंग पुढं करायचं असतं. आता त्यात आतमध्ये किती लोक होते कोणाकडे काय डॉक्युमेंट होते याबद्दल आम्हाला पण काही माहिती नाही. समजा बाहेर कोणाकडे काय होते नाही मी काल अर्ज भरलेला असेल आणि माझा AB फॉर्म कधी आला पाहिजे? माझा AB ते सांगितले मी AB फॉर्म म्हणजे अर्ज किंवा कदाचित अर्ज आधी दाखल केला जातो B फॉर्म आधी 3 वाजेपर्यंत जो असतो तो वेळ आहे त्या वेळेपर्यंत आत असणं अपेक्षित आहे. आता वस्तुस्थिती काय आहे मला जेव्हा ते आरो आम्हाला लेखी स्वरूपात कळू आम्हाला कारण लेखी तक्रार आली आहे आणि त्यांच्याकडून खुलासा. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी याबाबत काय निर्णय घेतील याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.